पहिली कुल्फी चेरण्याला ऐकली बर. किती वर्षापूर्वी? 24 वर्षापूर्वी बर. 20 रुपयाला झाली. हं. त्या टायमाला 200 मिळत होतं. त्या टायमाला लई पैसे होतं. आता 1000 मिळले ना तरी काय. वजन सकाळी 42 किलो बर. बर्फास आहेत. बर्फासहित. पाठीमागं कोणच नाही करणार. आता आम्ही ना एका गावचे आम्ही 28 जण होतो. बर. आता 7 जण राहिलोय फक्त. 21 गेली. बर. 28 जण कुल्फ्या काय आता फक्त 7 जण राहिले आहे एका गावचं. ही शेवटचीच पिढी तुमची कुल्फी विकणारी? शेवटची डोक्यात. आपली बी खाणारी शेवटची. चिंचू चावला ना हा. एका मिनिटामध्ये म्हातारा मंत्राने उतरत होतं. एक आमच्या इथं म्हातार होत होती. बर बर आता इंचू चावला ना दवाखान्याशिवाय पर्याय नाही. आता बर बर बर. पोरांना पण शिकवलं नाही ना. कुणालाच नाही शिकवलं. 3 मुलं 4 मुली. हा. कोणाला विद्या दिली नाही त्यांनी. ते संघ घेऊन गेलं. काय फायदा त्याचा झाला. किती वर्ष झालं तुम्ही कुल्फी विकताय बाबा? मी आता कुल्फी तो 24 वर्ष झालं. 24 वर्ष झालं का? नाव काय तुमचं? आला इन्क्वायरी कुठं पाठवता काय काय कळणार मला तुम्ही. नाव काय? नाव सांगा की नाव सांगा की. आता तुम्ही म्हणला माझी मुलाखत कोण घेत नाही. माझी नाही. असं असं माझा संभाजी कोंडाकर. बरं. आणि गाव कुठलं? गाव कांबर. बरं बरं. काम कांबरे खेबा. प्रत्येक मैदानात असतं का? प्रत्येक मैदानाला असतो तुम्ही. बरं बरं. पहिली कुल्फी कितीला होती होई? पहिली कुल्फी चेरण्याला ऐकली बरं. किती वर्षापूर्वी? 24 वर्षापूर्वी. बरं. आता कुल्फी 20 रुपयाला झाली. हं. त्या टायमाला 200 मिळत होतं. त्या टायमाला लई पैसे होतं. आता 1000 मिळले ना तरी काहीच नाही. बैल माहिती असतात तुम्हाला? पहिल्यापासून अड्ड्याचं विकता का? पहिलं अड्डा बंद होता मग? मैदान बंद होते तेव्हा कुठे ऐकायचं? खेडेगावाचं फिरून फिरून 3 4 5 6 7 8 9. किती असतात? आता तरी गाड्यावनी आम्ही येतो. पहिलं डोक्यावरून यायचं. रोडच्या गाडी पकडायची. ह्या गावात जायची आपल्याला, त्या गावात उतरायचं. डोक्यावर घ्यायचं, इकायचं, परत जायचं, गाडी पकडायची आणि घरी जायचं. 3-4 गाड्या बदली करावं लागायच्या. बरं. दररोज दिनक्रम असाच का? हां, दररोज दिनक्रम असाच का? कधी जाता घरी? घरचं टायमिंग नाही सांगता येत आम्हाला. बरं. कधी 5 वाजता जाऊ, कधी 3 वाजता जाऊ, कधी 7 वाजता बी जाऊ. पण 7 वाजेपर्यंत आम्ही घरी जाणार. आणि उद्याचा माल कसं काय बनवायचा? उद्याचा मला गेल्यावर तयार करायचा. बरं बरं. कशी करता कुल्फी तयार? दूध धारा काढायच्या. हं. दूध आटवायचं. 3 तास चुलीवर ठेवायचा. बरं आटून घ्यायचं. मटेरियल त्यात टाकायचं बरं आणि मग थंड करायला ठेवायचा. बरं. थंड केला की पाठ सकाळी उठायचं 4 वाजता. ते भरायचं बरं. आणि चराडीला गेल्यावर बर्फ लावायचा. बर्फ लावला की ती इथपर्यंत तयार. किती बनवता का कुल्फी? 150 असते. 150. आणि किती विक्री? आता किती? 200 एकट्यात पोरं. आपली आता ताकद नाही तेवढी. बरं बरं. किती चालता? काय चालता किती दररोज? दिवसभर हाय डोक्यावर जे माल आहे तोपर्यंत चालतच राहतो. किती वजन होतं टोटल सगळ्या कुल्फ्यांचं? हां? वजन किती होत असेल? वजन सकाळी 42 किलो बरं. बर्फास आहेत. बर्फासहित. बरं आता कमी होत चाललं आता. बरं बरं. अजूनपर्यंत नाही कुणीच मुलाखत घेतली नाही का? म्हणजे आमची मुलाखत घ्यायची काही गरज नाही. पण फक्त त्या म्हाताऱ्याचं सांगत होतो ना, हां. त्याचं सांगत होतो मी फक्त बरं की एका मिनिटामध्ये इंचू कसला जावलेला सल्ला उतरत होतं ते. बरं. आता दवाखान्याशिवाय आपल्याला थांबायची चान्सच नाही. म्हणजे ज्यांच्या काही इज्जत जी होती ना ती त्यांच्या संघ घेऊन गेली. आता पानावली कुल्फी करत होती. हां. वडाची पानं काढून द्यायचं. 1 चमचा आपल्याला दिला की आपण एवढी पानं काढून द्यायचो. खुश व्हायचो आपण. आता त्या माणसांनी ना त्यांच्या मुलांना सुद्धा शिकवलं नाही ते. आता वायमध्ये त्या कुल्फीला एवढी मागणी आहे. मी वायला जात असतो जर सोमवारी. हां. पानवली आहे का रे? गुजराती मारवडी काय करतात, पानवली आहे का रे? नाही पानवली कांदिवली. मग नको. पानवली अशी तर ये इकडं. बरं. का बरं? पानावडीला का मागणी एवढी? एवढी टेस्ट ती होती तिला. म्हणजे त्या असायची की ती एवढी यायची हो. ते चपटा केलेला चमचा असायचा. ते नुसतं पानावरच्या असं करायचं आणि असं करायचं. तेच बसायचं साठी तेवढं आपण. तिला टेस्ट लय होती. तिला मागणी लय आता त्या काळात. तुम्हाला नाही बनवता येत ती? नाही. का बरं? आम्ही केला प्रयत्न. हां.
ते पातळ तरी होतंय नाही तर घट तरी होतं या ते त्यांच्याकडे नाही सापडत. आता ते बघा राजस्थानवाली बनवतात नाही एवढी टेस्ट नाही तिला ती बॉबीमध्ये देतात ती ती तसल्याच पद्धतीची आहे ती. झाला आता बाकी काय नाही. नको बास का मुलाखत. बदल त्यांनीच करावं ना. आपल्या इथं कुठं नाही का भेटत काय नाही भेटत. तुमची विद्या शिकवली का नाही कोणाला? हं? तुमची विद्या शिकवली का नाही कुल्फीची बनवायची? हे त्यांच्यापासून त्यांनी हे शिकवलं पण ते पानावलं नाही शिकवलं. नाही, इथून पुढं तुम्ही तुम्ही कोणाला शिकवली का नाही? शिकवले का हा तुम्ही कोणाला शिकवले का आता माझीच पोरं करत नाहीत. बर माझ्या पोराला मी सांगतो हे करा हां ह्याच्यात 4 रुपये मिळतात बर. ते तुमचं तुम्हीच करा नाही पप्पा ते आता माळ्यावर टाकून द्या. का बरं? याचा तरच थोडा आहे होईल थोड्या दिवसांनी बंद होईल. झालीच बंद. आमच्या पाठीमागं कोणच नाही करणार. आता आम्ही ना एका गावचे आम्ही 28 जण होतो. बर आता 7 जण राहिलोय फक्त. 21 गेली. बर 28 जण कुल्फी काय? आता फक्त 7 जण राहिले आहे सोबतच एका गावचं. ही शेवटची पिढी तुमची कुल्फी विकणारी? शेवटची त्यांची बी डोक्यात. शेवटची आणि आपली बी खाणारी शेवटची. शेवटची. चला. चला. बाकी अजून आता बाकी काय नवीन पोरांना काय सांगताल व्यवसायाच्या संदर्भात तुमचा अनुभव? आता काय सांगू शकत नाही ना. आम्ही म्हणतो उलट केलं पाहिजे म्हणजे कोणी करा पण केलं पाहिजे. ज्यामध्ये 2 रुपये मिळतात. धंदा किती असतो 3 ते 3.5 महिने असतो. बर त्याच्यामध्ये खूप पैसे मिळतात बर पण ते कष्ट आहे. कष्टागत तेवढं राबलं पाहिजे आणि तेवढं केलं पाहिजे. नाही तर तुम्ही आला आणि बसला झाडाखाली कोण तुम्हाला विचारणार आहे. हा, फिरलं पाहिजे. आता दुसरी चक्कर झाली पाहिजे. हा, ते फिरलं त्या मैदानापासून हे मैदान एवढ्या आहे का दुसरी चक्कर झाली. पाहिजे. आता अजून किती वाजता ते सांगता येत नाही. 50 गेली 100 अजून शिल्लक. हा 100 अजून शिल्लक आहे. 100 मध्ये किती एवढं होत्या ते नाही सांगता येत. आणि असं कधी झालंय का की लगेच आलो आणि लगेच संपली कुल्फी? असं होतच नाही ना कधी. का बरं? तास 2 तास तरी लागतातच. हा. म्हणजे आता समजा लई ठिकाणी झटकाताना येरमध्ये 12 वाजता पोचायचो आणि 1:30 वाजता 2 वाजता मोकळा व्हायचो. तसं गिराईक लागलं पाहिजे. आता इथं तसं बघायला गेलं तर सगळ्यांनी जर खाली तर तासच लागायचं नाही. अर्ध्या तासात मोकळं होईल. प्रत्येक जर पोरांनी जर खाली तर अर्धा तास लय झाला. एवढी मुलं असतात. साखरेचं प्रमाण किती असतं? दुधाचं प्रमाण किती आणि खावा किती आणि बाकीचा सुका मेवा किती असतो? खावा 1 किलो असतो. हां कितीला किती प्रमाण? 5 लिटर दूध आहे माझं कोर. हां आणि घरी गाई का म्हशी? म्हशीचं म्हशीचं. बरं दूध म्हशीचं स्वतःचं घरचं दूध ना? 6. बरं आणि साखर 1.5-2 किलो वापरतो आम्ही. हां आणि बाकी सुका मेवा काय? बाकी काय नाही. त्याच्यात इलायची थोडी असती आणि आरोट पावडर एक असती. ती साबुदाण्यापासून तयार केलेली असती. ती पावडर फक्त चिकटे बनवायला. एवढ्या कुल्फीला किती लागते ती? 150 ते 200 ग्राम. बरं लय झाली. घट्ट व्हावं म्हणून. लय प्रमाणात झाली ना तर ते घट्टच होणार. दादा ह्या व्यवसायावर काय काय कमावलं तुम्ही? दादा ह्या व्यवसायावरती काहीच कमावलं नाही मी. माझी 2 मुलं मी तेवढी भरपूर शिकवल्यात. एवढंच केलंय मी. बरं बाकी काही करता नाही आलेलं. 3 महिन्यामध्ये काय करणार सांगा ना हो. बरोबर. 3 महिन्यामध्ये मी म्हणतो 800 रुपये राहिलं शिल्लक. काय करून करणार आहे 800 रुपयामध्ये? आणि 3 इतर वेळेस काय करता? इतर वेळेस काय करता? इतर वेळेस शेती काम. शेती काय? भात शेती का? भात चला धन्यवाद तुमचं. धन्यवाद म्हणलं मुलाखत दिल्यावर. आणि म्हशी आहे 2 तेवढंच सांभाळायचं बस. पण तुम्ही म्हणला आमची कोण मुलाखत घेत नाही. आमची नाही. ते ह्याच्यावरून आपलं निघालं त्या मुलाच्या कुल्फीवरून निघालं पानाच्या. त्याच्यावरून निघालं ते त्या माणसांनी ती विद्या द्यायला पाहिजे होती मागं पण ती देत नाहीत. आता आम्ही आमच्या गावातल्या मुलांना म्हणतो अरे मोकळा फिरण्यापेक्षा शिकाय आणि करा. 2 रुपये तुमचं तुम्हाला मिळते ना आम्हाला काय तुम्ही देणार आहे काय का? म्हणतात, आता तुम्ही असं फिरता असं कोणी विचारून नाही का तुम्हाला आवर्जून बाबा विचारलं नाही असं नाही. की काय फिरता? नाही का? पहिल्यांदा ज्यांनी घेतलं का? ह्यांनी पहिल्यांदाच मुलाखत घेतली. हा. बरं चालतंय धन्यवाद.